आणि जय संविधान. आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन महाराष्ट्राचा मी उपाध्यक्ष आहे रोहित कांबळे. माता रमाई प्रसूतिगृहाच्या बाहेर असलेला बसस्टॉप, तर त्या बसस्टॉपला माता रमाईंचं नाव देण्यात यावं ही साधी मागणी घेऊन राकेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी इथे आमरण उपोषणाला बसलेले आहेत. साहजिकच ज्या माता रमाईने समाजाचा उद्धार करण्यासाठी आपल्या अनेक मुलांना स्वतःच्या मांडीवरती गमावलेलं आहे, त्यांचं बलिदान दिलेलं आहे, तर त्या माता रमाईच्या नावासाठी देखील बलिदान देण्यासाठी आंबेडकरी समाज कोणत्याही प्रकारे मागे पुढे पाहणार नाही. आणि शासनाला, प्रशासनाला मी विनंती वजा सूचना अशी देतो की आज हे आमरण उपोषण राकेश गायकवाड यांच्यामार्फत केलेलं आहे, त्या उपोषणाला अनुसरून त्यांच्या मागण्या तात्काळ पूर्ण करण्यात यावा. अन्यथा आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन देखील या आंदोलनामध्ये उडी घेईल आणि मग त्यानंतर शासनाची होणारी फजिती किंवा जी प्रशासनाची होणारी धावपळ आहे ही त्यांना झेपणार नाही, एवढंच सांगतो. आणि तरीही जर प्रशासन ऐकत नसेल तर महाराष्ट्रातल्या सर्व समाजकार्य करणाऱ्या संस्थांना, राजकीय पक्षांना वगैरे आम्ही आव्हान देऊ, कॉल देऊ आणि मग त्यावेळेला प्रशासनाची होणारी गोची, त्यांचा प्रशासनाचा माता रमाईच्या नावाला असणारा विरोध हा चव्हाट्यावर येईल, प्रशासनाचा जातीवाद चव्हाट्यावर येईल आणि मग काही अराजकता किंवा गोंधळ माजला तर त्याला पूर्णतः प्रशासन जबाबदार राहील. BMCकडे येतं ना, BMC आणि बेस्ट प्रशासन जबाबदार राहील, एवढं सांगतो आणि थांबतो. मी राकेश गायकवाड, बहुजन लोकनेता सामाजिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष. मी सातत्याने ह्या बाबतीचा पाठपुरावा करत असताना मला कटू अनुभव आलेला आहे. अनुभव असा आलेला आहे की अधिकारी आमच्या तोंडावरती बैठकीला गोड बोलतात, व्यवस्थित चर्चा करतात आणि आमच्या माघारी आमच्या विरोधामध्ये कार्य करतात. मी दुबे साहेबांना, सहाय्यक आगार व्यवस्थापक आहे दुबे म्हणून, ते आम्हाला चाय प्यायला बोलवतात, व्हिडिओ शूटिंग काढून देत नाही. आम्ही जे बोलतो ते रेकॉर्डवर घेत नाही, कारण त्यांना माहिती, त्यांना बदमाशी करायची आहे. कोणती बदमाशी करायची आहे? तोंडावरती गायकवाड साहेब करायचं आणि आमच्या पाठवून प्लॅनिंग कमिशनला खोटे रिपोर्ट पाठवायचे, कुलाब्याच्या हेड ऑफिसला खोटे रिपोर्ट पाठवायचे. मी त्यांना मेल केले होते. मेलमध्ये ते स्पष्ट बोलतात की चेंबूर नाका या बसस्टॉप ऐवजी बस थांबायला शिफारस आहे. माता रमाई नाव त्याची शिफारस ते स्वतः म्हणतात आणि त्यांची भूमिका नंतर बदलली. आम्ही मेल केल्यानंतर ह्या बसस्टॉपचं नाव चेंज केलं. काय चेंज केलं? स्वामी विवेकानंद चौक स्ट्रोक चेंबूर नाका. का चेंज केलं? आमची मागणी काय सुरुवातीपासून चेंबूर नाका बस थांबायला मातोश्री रमाई आंबेडकर हेच नाव देण्यात यावं. आणि ही आमची मागणीच्या अगोदर हे किरण साळवे इथं आहेत, यांची जी संघटना आहे त्यागमूर्ती रमाई, यांनी 2019मध्ये मागणी केली होती. 2019मध्ये मागणी असताना आणि रमाईचं नाव देण्यात यावं ही मागणी असताना आणि स्वामी विवेकानंद चौक याची मागणी कुणाचीही नसताना जाणून बुजून हे बसस्टॉपला नाव ठोपवण्यात आलेलं आहे. ही बदमाशी केलेली आहे, हा कलमकसाईपणा केलेला आहे. अधिकाऱ्यांना अधिकार दिला आहे कसला? लोकांच्या, जनतेच्या विरोधामध्ये स्टँड घ्यायचा नाही, जनतेसाठी कार्य करण्याचा अधिकार दिलेला आहे. परंतु आताचे अधिकारी नसून ते कलमकसाई बसलेले आहेत. हा कलमकसाई शब्द माझा नाही आहे, महात्मा फुलेंनी त्यावेळेस या व्यवस्थेला वापरलेला शब्द आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात इंटलेक्च्युअल प्रोस्टिट्यूट. हे अधिकारी बुद्धीचा वापर घाणेरड्या पद्धतीने करतात. कुणा विरोधात करतात? इकडच्या एसटीच्या विरोधात करतात, इकडच्या शेड्यूलच्या विरोधात करतात. यांच्या अधिकाराची जाणीव नाही. भारतीय संविधानच्या बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे, त्या संविधानामुळे हे अधिकारी झालेले आहेत. हे पब्लिक सर्वंट आहे, आमच्या टॅक्सवर ते प्रवासी आहेत, आमच्या जीवावर जगणारे तुम्ही अधिकारी आहात. त्यामुळे तुम्ही मालक समजू का स्वतःला? ह्या देशाचे मालक आम्ही आहोत. बाबासाहेबांनी पहिल्या पिरामल ऑफ कॉन्स्टिट्यूशन लिहिलेलं आहे, आम्ही भारताचे लोक. सार्वभौमत्व, कुठं सार्वभौमत्व आम्हाला प्राप्त आलं? आज 26 जानेवारी होऊन गेली. काय प्रजासत्ताक, भारताची प्रजासत्ता आहे? जर असती प्रजा म्हणते की माता रमाईचं नाव द्या, का देण्यात आलेलं नाही? कोण बदमाशी करते? कोण तुम्हाला सांगते? कोण खेळवतं तुम्हाला? या सगळ्या गोष्टी चव्हाट्यावर आल्या पाहिजे. यांनी आता खोटं पत्र दिलं 27 तारखेला, माझ्याकडे पण आले होते द्यायला, मी ते स्वीकारलं नाही. का? 3 तारखेला ऑलरेडी माझं उपोषण ठरलेलं आहे. आमची मागणी सुरुवातीपासून आतापर्यंत तीच आहे की चेंबूर नाक्या बसता आम्हाला मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रसूतिगृह हेच नाव देण्यात यावं. जर आमची मागणी ही असताना तुम्ही खोट्या पत्रावर का करता? पोलीस प्रशासनासोबत माझ्यासोबत पत्रावर करा. तुम्हाला पत्र मी दिलेले आहेत, माझ्यासोबत पत्रावर करा, माझ्याशी चर्चा करा. तुम्ही चर्चेला का बोलवत नाही? आणि हे तुम्ही नाव दिलं ना आमच्या पाठवून, तुम्ही नागरिकांच्या हरकती मागवल्या होत्या का? तुम्ही जाहिरात केली होती का? तुम्ही जाहीर नोटीस लावली होती का?
तुमचा मनमानी कारभार इकडची आंबेडकरी जनता खपून घेणार नाही. आंबेडकर चळवळ जनता फक्त चेंबूरमध्ये नाही आहे, संपूर्ण भारताला आग लागेल. माता रमाईच्या त्याग बलिदानामुळे आज मी सफेद शेड घातलंय, IT मध्ये मिरवतोय. हे माता रमाईच्या त्याग आणि बलिदानामुळे फिरतोय. त्या माईने आपले 4 लेकरं गमावले. आज तिचा लेकरू राकेश गायकवाड पण मरायला तयार आहे रमाईसाठी. का रमाई नसती तर बाबासाहेब घडले नसते, आणि घडले नसते तर संविधान लिहिलं नसतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी त्या दिवशी एक मेल केला मुख्यमंत्री साहेबांना, कलेक्टरला केला की माता रमाईची जयंती साजरी केला होणार आहे, तुम्ही शासकीय स्तरावरती ही जयंती साजरी करा. देशभर ही जयंती थाटामाटात साजरी झाली पाहिजे. फक्त SCच का शेड्यूल कास्टर का ही जयंती बनवतं? काय ठेका घेतला शेड्यूल कास्टनी? त्या माता रमाईमुळं हा देश नटलाय. हा देश एका संविधानावर चालतो. हे राष्ट्र निर्माण झालेलं आहे संविधानामुळं. संपूर्ण देशातल्या प्रत्येक नागरिकांनी SC ST OBC मायनॉरिटी इन्क्लुडिंग मराठा समाज सगळ्यांनी ही जयंती थाटामाटात साजरी केली पाहिजे, अशी मी बंधुत्वाची भावना व्यक्त करतो. आणि दुसरी बाब अशी आहे, मी सातत्याने पत्र एवढ करत असताना की माता रमाईबाई प्रसूतिगृहामध्ये पुतळा उभारण्यात यावा. इथं मी उपोषण घेतलं 15/9ला जेव्हा उपोषण घेतलं त्यावेळेस त्यांनी खोटं पत्र मला पाठवलं. काय पत्र पाठवलं? नाही, इथं आता मल्टिप्लेक्स हॉस्पिटल होणार आहे आणि त्याच्यामुळं पुतळ्याला परत काढता येणार नाही, शिफ्टिंग करता येत नाही, तुमचे लोक ऑब्जेक्शन घेतील. पुतळा कुठं गेला? त्यांना मी सांगू इच्छितो, तुमची इच्छाशक्ती असेल, तुमच्या खर्चातून किंवा BMCचा खर्चातून हा पुतळा उभा राहणार नाही. तर हा पुतळा जो आहे तो लोकवर्गणीतून उभं राहणार आहे. लोकवर्गणी काय आहे? हे माझं शासन परिपत्रक नाही आहे, हे कलेक्टरचं पत्र आहे. हे कलेक्टरने मला दिलेलं पत्र आहे. याच्यामध्ये स्पष्ट लिहिले लोकवर्गणीतून पुतळा उभारण्यात यावा. लोकवर्गणी कुणाकडून? संस्थेच्या माध्यमातून जनतेकडून काढणार. याच्यावरती पुतळा उभा. यांना फक्त NOC द्यायची BMCला, ते लोक NOC देत नाही. आमच्या समाजाचे अधिकारी बसले पण त्यांना पॉवर नाही, त्यांना पोझिशन दिलेले आहे. पोझिशन असल्यामुळे ते एखाद्या पाऊस पडेल का तर मुंडक्या होता हा पडेल, म्हणजे वरचे लोक ठरवतात का? मग वरच्या लोकांना माझे की हे IAS अधिकारी असतील, IPS असतील, IRS असतील, त्यांनी आमच्याबरोबर डिबेटला यावं. डिबेटला येऊन आमच्या मागण्या काय आहे त्या समजून घ्याव्या. आमच्या मागण्या कुठल्याही इलिगल नाही आहे. आमच्या मागण्या ह्या डॉक्युमेंटरी एव्हिडन्स, पुरावा, परिस्थितीजन्य पुरावा याच्यावरती आधारित आहे. आता परिस्थितीजन्य पुरावा कशासाठी लागतो? तर 15/9ला मी इथं उपोषण केलं, त्या व्हिडिओमध्ये नमूद आहे या बसस्टँडचं नाव चेंबूर नाका होतं. 15/9 नंतरची भूमिका का बदलली? आमची मागणी काय? माता रमाईची मागणी आहे. तुम्ही ऑलरेडी स्वामी विवेकानंद चौक हे अकबर अलीज विजय टॉकीजला दिलं, मग तुम्ही 4 ठिकाणी स्वामी विवेकानंद का नाव देतात? आम्हाला माता रमाईचंच नाव पाहिजे. आणि ह्या चेंबूर प्रसूतिगृहाच्या आवारामध्ये माता रमाईचा पुतळा जोपर्यंत उभं राहणार नाही तोपर्यंत हे मागण्या आंदोलन स्थगित होणार नाही. वेळ पडली, मी आता जाहीर करतो इथून, मी चेंबूर नाका सिग्नल स्वामी विवेकानंद चौक येथे रॉकेल उतरून घेणार आहे, म्हणजे आत्मदहन करणार आहे. माझा जीव गेला तर चालेल, पण माझ्या आईसाठी कुठल्याही प्रकारचा समझोता आणि झुकणार नाही. कारण त्या मायेनी आपल्या मुलांची आहुती दिलेली आहे समाजासाठी. हे त्याग बलिदान आम्ही विसरलं नाही. तिचा लेकरू आहे मी, म्हणजे अभ्यासू आहे, माझ्या वाचन आहे. बाबासाहेबाच्या विचारांवर चालणारी ताकद ह्या नेतृत्वामध्ये तयार झालेली तरुणांमध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे आजचा हा तरुण कुठल्याही व्यवस्थेला घाबरणार नाही. ही व्यवस्था कोणाच्या इशाऱ्यावर काम करते हे आम्हाला सांगा ठाऊक आहे. या भारताला इतिहासही आम्हाला माहिती आहे. ब्राह्मणीजन आणि बुद्धिझमचा घराघाती इतिहास आहे. हे बाबासाहेब आंबेडकर कशामध्ये म्हणतात? अस्पृश्य मूळचे कोण व कसे झाले, या पुस्तकामध्ये रेफरन्स आहे. भारताचा इतिहास दुसरा तिसरा काही नसून बौद्ध आणि ब्राह्मणिझमचा इतिहास आहे. आणि ह्या व्यवस्थेवर लढण्यासाठी आता मी तयार आहोत. येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये अजून उग्र गतीने आम्ही आंदोलन करू. इथंच थांबतो. जय भीम, जय संविधान, जय भारत. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. माता सावित्रीबाई फुलेंचा, स्वामी विवेकानंद नंदांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, माता रमाईंचा, माता रमाईंचा. नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. अरे चेंबूर नाका बस थांबा नाव. अरे चेंबूर नाका रमाला मातोश्री रमाबाई प्रसूतिगृह हे नाव. अरे मातोश्री रमाबाई प्रसूतिगृहाच्या आरोग्य पुत्रा, अरे मातोश्री रमाबाई प्रसूतिगृहाच्या आरोग्य पुत्रा. इथंच थांबतो. जय भीम, जय संविधान.
सापडतच नाही. याचा अर्थ काय तुम्ही इनलिगल पद्धतीने ते चौक बांधले का स्वामी विवेकानंद चौकाचं? म्हणजे याचा अर्थ जर ते भ्रष्टाचार केला का तुम्ही, का जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली आहे? असा प्रश्न या RTI आणि अपीलपासून निर्माण झालेला आहे. कारण हिअरिंगसुद्धा झालेलं आहे याची 20 तारखेला. हिअरिंग झालेली असताना पण अजूनपर्यंत मला काय माहिती नाही झालेली नाही. यांचे जे जनमाहिती अधिकारी आहे धससाहेब मेंटेनन्स डिपार्टमेंटचे, ते म्हणतात की कागदपत्रे सापडत नाही स्वामी विवेकानंद चौकाचे. म्हणजे हा एकूण संशयास्पद यांचा कारभार आहे महानगरपालिकेचा, असं स्पष्ट दिसून येत आहे. कशातून? या डॉक्युमेंटरी इव्हिडन्सच्या आधारावर, या RTIमधून. त्या दिवशी मी काय बोललो त्या धससाहेबांना की मला माहितीची खूप उपयुक्तता आहे, माझं उपोषण आहे 3 तारखेला, तुम्ही ती माहिती मला अगोदर देण्यात यावी. त्यांनी अद्यापपर्यंतही कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाही. नंबर 1. नंबर 2, जवळजवळ नोव्हेंबर 2025पर्यंत या बसस्टॉपला चेंबूर नाका हेच नाव होतं. जसे आम्ही पत्रेवरची सुरुवात केली त्यानंतर रातोरात त्या पाट्या बदलण्यात आलेल्या आहे. आणि का बदलण्यात आलेल्या आहे? म्हणजे तुम्हाला काय 2 समाजामध्ये जाती ते निर्माण करायचं आहे का? तुम्ही दंगलीसाठी हुसकावतात का? तुम्ही प्रवृत्त करतात का आंबेडकरी जनतेला? तुम्ही आमच्या आंबेडकर तरुणांच्या आयुष्याबरोबर करायला बघतात का? म्हणजे प्रशासनात दंगली घालायचा प्रयत्न करत आहे 2 समाजामध्ये. पण असं आम्ही होऊन देणार नाही. दंगली तर घडणारच नाही आणि घडूही देणार नाही. का? तर बाबासाहेबांनी आम्हाला संविधान दिलेलं आहे, पेन दिलेला आहे. त्याच्या जोरावरती आणि त्या घटनेच्या कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही आमचे आंदोलन, उपोषण, आत्मदहन हे सुरूच ठेवणार आहे जोपर्यंत माता रमाई आंबेडकर प्रसूतिगृह हे नाव मिळत नाही तोपर्यंत. आता तुम्हाला एक इतिहासामधलं उदाहरण सांगतो. मराठवाडा विद्यापीठ, आपल्याला माहिती असं मराठा विद्यापीठ बाबासाहेबांचं नाव देण्यासाठी 18 वर्ष संघर्ष करावा लागला. तुम्ही आम्हाला इतिहासाचं खोटे काल्पनिक गोष्टी सांगतात की रामाला सीतेला वनवासाला जावं लागलं. हा खोटा इतिहास सांगतो तुम्ही आम्हाला. खरा इतिहास असा आहे 18 वर्ष तुम्ही आमचे खराब केले, आमच्या 3 पिढ्या तुम्ही नाव देण्यासाठी बर्बाद केले. यातून आम्ही बोध घेतलेला आहे. आता आम्ही आमच्या पिढ्या बर्बाद होऊन देणार नाही. आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून बंधुभाव निर्माण करून हे नाव माता रमाई हे नाव ह्या बस थांब्याला देऊनच राहणार आहे. आणि पुत्रा देखील या आवारामध्ये आम्ही उभारूनच राहू. कायद्याच्या चौकटीत राहून संविधानिक मार्गाने आमच्या बापाने, या भारतातल्या राष्ट्रपित्याने दिलेल्या संविधानाचा आम्ही अवमान करू देणार नाही आणि आम्ही स्वतः करणार नाही. अरे या संविधानाचा अवमान करणे म्हणजे आम्ही आमच्या बापाचा अवमान करण्यासारखं आहे. हे आम्ही कदापि होऊन देणार नाही. संविधानाच्या चौकटीत राहून जे जे काय आम्हाला करता येईल ते आम्ही करणार आहोत. कारण हा बाबासाहेबांनी आम्हाला मूलभूत अधिकार दिलेला आहे आर्टिकल 19 नुसार, फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन. ह्या आधारावरतीच आम्ही कार्य करणार आहे. तर माझी आपणास विनंती आहे की हे आंदोलन फक्त राकेश गायकवाडचं नसून हे समस्त आंबेडकरीच नव्हे, फुले शाहू आंबेडकरी शिवराय ह्या समस्त बहुजन समाजाचं आंदोलन आहे. आणि ह्या आंदोलनाला सगळ्या समाजाने साथ सहयोग केला पाहिजे अशी मी सगळ्या समाजाकडून अपेक्षा व्यक्त करतो. प्रत्येक संघटनेने इथं आलं पाहिजेत, प्रत्येक राजकीय पक्षांनी प्रतिनिधी पाठवले पाहिजेत असं मी सर्वांना ह्या मंचावरून, या रमाई उपोषण मंचावरून निवेदन आमंत्रण देऊ इच्छितो की हे काय माझा वैयक्तिक विषय नाही आहे किंवा ह्या विषयामुळे मला मोठंही व्हायचं नाही आहे. माझा उद्देश एकच आहे की ह्या विषयामधून ती सफलता मिळाली पाहिजे. चेंबूर नाका बस थांबायला मातोश्री रमाबाई प्रसूतिगृह हे नाव मिळालं पाहिजे. नंबर 2, मातोश्री रमाबाई प्रसूतिगृहाच्या आवारामध्ये माता रमाईचा पुतळा उभारला पाहिजे. भले श्रेय कुणीही घ्या, कुणीही गुलाल उधळा, कुठल्याही व्यक्तीने त्याचा पुढाकार घ्यावा, पण ते आमचा जो उद्देश आहे तो पूर्ण करावा ही सर्वांना मी कळकळीची विनंती करतो. जय भीम, जय संविधान, जय शिवराय.